परंतु आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत। त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आपल्या जीवनामध्ये गरजेच्या आहेत आणि आपण प्रयत्न करून सुद्धा त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळत नाहीत। त्या गोष्टी कोणत्या असेल तर पहिली गोष्ट म्हणजे सुखाची गरज आहे। तुम्हा सर्वांना कोणी असू द्या जगामध्ये, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, भारतातला असू द्या, परदेशातला असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, प्रत्येक जण आयुष्यामध्ये सुखाकरता प्रयत्न करतो। सुख मिळायला पाहिजे, सुख मिळायला पाहिजे आणि सुखाकरता आपण अहोरात्र प्रयत्न करतो। आज मिळेल, उद्या मिळेल, काय सुख बरं का, आज मिळालं नाही उद्या मिळेल, या वर्षी नाही मिळालं पुढच्या वर्षी मिळेल, पण असं म्हणायची पाळी येते की मागच्याच वर्षी बरं होतं नाही का। प्रयत्न करतो सुखाकरता, पण प्राप्ती मात्र आपल्या जीवनामध्ये दुःखाची होते। सुखाकरता प्रयत्न करून सुख का मिळत नाही तर त्याचं कारण तुकोबाला सांगतात की बाबांनो, तुमचा सुखाचा मार्ग चुकलेला आहे। तुम्ही दुःखाच्या बाजारामध्ये म्हणजे संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करता, परंतु संसार कसा आहे तर संसार दुःख मूळ चौघडे किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार। त्यामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही आणि सुख जर पाहिजे असेल तर तुकोबाला सांगा तुम्ही काय करा, देव आपलासा करा, कारण देवाच्या प्राप्तीमध्ये सुख आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सुखाची गरज आहे, तो सुखाचा मार्ग तुकोबाला सांगतात। दुसरी गोष्ट महत्वाची कोणती की प्रत्येकाला मरण आवडत नाही बरं का। मरण टाळण्याकरता आपण प्रयत्न करतो, मरण येऊ नये असं प्रत्येकाची इच्छा आहे बरं का। मरणाऱ्याला सुद्धा मरण आवडत नाही, जो म्हणतो ना देवा मरण येऊ दे त्याला सुद्धा मरण आवडत नाही। कारण ज्ञानोबा म्हणतात न मरणे निर्वाद जगा पडी, किंवा आगा मर हा बोलून साहती। माऊली सांगतात मरण हा शब्द आवडत नाही आपल्याला। मरण येणार हा शब्द ऐकला की आपली धाबे नंतर, म्हणजे मरण हे कोणालाही आवडत नाही। आणि ते मरण जर तुम्हाला चुकवायचं असेल, जन्म आणि मरणाच्या दुःखातून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर त्याकरता काय करा, देव आपलासं करून घ्या। देवाची प्राप्ती झाली की जन्म मरण खंडित अशा प्रकारचं जीवन होतं। आणि अजून एक गोष्टीची तुम्हाला गरज आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आपला नावलौकिक वाढला पाहिजे।